कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पाणी आणि विजेप्रमाणेच आता PNG कनेक्शनही अनिवार्य होणार आहे। नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर बालेन शहांनी कारवाईला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रातील 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित केली जाणार आहेत। रशिया 1 एप्रिल पासून कोणत्याही देशाला पेट्रोल विकणार नाहीये। राज्यातील सर्वात मोठी सहकारी इमारत मुंबईत बांधणार आहेत। मुख्यमंत्र्यांविरुद्ध ट्विट करणं नसीम शहाला महागात पडलंय। वरुण धवनच्या 1.5 वर्षांच्या मुलीला हा गंभीर आजार झाला होता। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 29 मार्च, वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे PNG कनेक्शनची। महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आगामी काळात स्वयंपाकाच्या गॅसच्या तुटवड्याबाबत मोठा इशारा दिलाय। नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर भुजबळ म्हणाले की मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव आणि युद्धसदृश्य परिस्थितीमुळे पुढील 3 महिन्यात भारतातील LPG पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो। संभाव्य संकटाची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार आता युद्धपातळीवर आपल्या पाईपद्वारे नैसर्गिक वायू नेटवर्कचा विस्तार करण्याची तयारी करतंय। गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी यापुढे सरकारी कार्यालयांमध्ये धावपळ करण्याची गरज भासणार नाही। विविध विभागांकडून परवानगी मिळवण्यासाठी स्वयंचलित मंजुरी प्रणाली लागू केली जाईल, ज्याद्वारे 24 तासांच्या आत मंजुरी आपोआप मंजूर मानली जाईल। छगन भुजबळांनी केंद्र सरकारला एक महत्त्वाची सूचना केली आहे, जी महाराष्ट्रात काटेकोरपणे लागू करण्याचा त्यांचा मानस आहे। ते म्हणाले की ज्याप्रमाणे कोणत्याही नवीन इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाणी आणि वीज जोडणी अनिवार्य आहे, त्याचप्रमाणे PNG गॅस जोडणी देखील अनिवार्य केली पाहिजे। यामुळे शहरी भागातील LPG वरील अवलंबित्व कमी होईल आणि ग्राहकांना स्वस्त इंधन मिळेल। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे नेपाळचे पंतप्रधान बालेन शहांची। नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर बालेन शहांनी कारवाईला सुरुवात केली आहे। त्यांनी जनरेशन झेडच्या आंदोलनादरम्यान निष्काळजीपणाने वागलेल्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे। या घटनेच्या संबंधात पोलिसांनी गुंडू येथे माजी पंतप्रधान KP शर्मा ओली तसंच माजी गृहमंत्री रमेश लेखर यांना अटक केली आहे। पंतप्रधान बालेन शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकरणावर विचार करण्यात आला। यानंतर सरकारच्या आदेशांमुळे या कारवाईची अंमलबजावणी झाली। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या जनरेशन झेड आंदोलनाच्या उच्चस्तरीय चौकशी आयोगाच्या अहवालाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। शहा सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री सस्मित पोखरेल यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्याचाही निर्णय घेतला। सरकारी मंत्री आणि प्रवक्ते पोखरेल यांनी या प्रकरणी आपलं मत मांडलंय। त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षीच्या जनरेशन झेड आंदोलनाशी संबंधित चौकशी आयोगाच्या अहवालाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय। या प्रकरणातील सर्व आरोपींना कमाल 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुचवण्यात आली आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची। महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांचं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व पाऊल उचललंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1 जानेवारी 2011 पासून सर्व निवासी अतिक्रमणं नियमित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या संदर्भात शासनाकडून एक अधिकृत आदेश जारी करण्यात आलाय। मुंबई शहर आणि उपनगरांचा यात समावेश होणार नाही। या योजनेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 500 चौरस फुटांपर्यंतचं निवासी अतिक्रमण पूर्णपणे विनाशुल्क नियमित केलं जाईल। जर एखाद्या कुटुंबाचं अतिक्रमण या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर 1500 चौरस फुटांच्या मर्यादेतील उर्वरित अतिरिक्त जमिनीसाठी
प्रचलित बाजार मूल्याच्या केवळ 10% ताबा शुल्क आकारलं जाईल, परंतु 1500 चौरस फुटांपेक्षा जास्त असलेलं अतिक्रमण हटवलं जाईल. महिलांना समान हक्क देऊन ही जमीन पती पत्नीच्या संयुक्त नावे भोगवतदार वर्ग 2 म्हणून वाटप केली जाईल. पॉडकास्टची चौथी बातमी आहे रशियाची. ऊर्जा क्षेत्रातील एक प्रमुख देश असलेल्या रशियाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. 1 एप्रिलपासून रशिया पेट्रोलच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालणार आहे. रशियन सरकारने या बंदीला अधिकृतपणे दुजोरा दिलाय. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी ऊर्जा मंत्रालयाला एक विशेष निर्देश जारी केलाय, ज्यात 1 एप्रिलपासून पेट्रोल निर्यातीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव तयार करावा असं स्पष्टपणे नमूद केलंय. ही बंदी केवळ काही आठवड्यांसाठी नव्हे, तर तब्बल 4 महिने म्हणजेच 31 जुलैपर्यंत लागू राहण्याची शक्यता आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे सहकारी भवनाची. मुंबईतील सहकारी क्षेत्राला एक नवी ओळख मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतीक्षा नगर येथील राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी भवनाचा भूमिपूजन सोहळा पार पाडला. मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या दूरदृष्टीतून ही इमारत साकारली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हे सहकार भवन तळघरापासून ते 10 मजल्यांपर्यंत उंच असेल. यामध्ये 138 गाड्यांसाठी पार्किंग, VIP लॉबी, प्रशस्त सभागृह, मिनी सभागृह, प्रशिक्षण कक्ष, कॅन्टीन, मीडिया सेंटर, ग्रंथालय आणि अग्निसुरक्षा यांसारख्या अत्याधुनिक सुविधा असतील. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. 2026च्या पाकिस्तान सुपर लीगच्या अगदी सुरुवातीलाच एक मोठा वाद निर्माण झालाय. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शहाच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे मोठा गदारोळ माजलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नसीम शहाला नोटीस बजावली आहे. त्याने आपल्या केंद्रीय कराराचं आणि माध्यम धोरणाचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याबद्दल केलेल्या ट्विट प्रकरणी वेगवान गोलंदाज नसीम शहाला नोटीस बजावली आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे वरुण धवनच्या मुलीची. वरुण धवन हा एक बॉलिवूड अभिनेता आहे जो नेहमी त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो, पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलतो. मात्र आता त्याने आपल्या मुलीबद्दल एक धक्कादायक खुलासा केलाय. वरुणच्या मुलीचं नाव लारा आहे, जी सध्या 1 वर्ष आणि 9 महिन्यांची आहे. वरुणने खुलासा केलाय की त्याची मुलगी एका गंभीर आजाराने त्रस्त होती. ती सुमारे 1.5 वर्षांची असताना DDH या आजाराचं निदान झालं. या आजारामुळे तिला चालण्यात आणि धावण्यात अडचणी येतात. लारावर एक शस्त्रक्रिया करावी लागली. ती गेल्या 2.5 महिन्यांपासून प्लास्टर कास्टमध्ये होती आणि आता बरी होतीये. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.